सर्वांना जय भीम. आमच्या समाजातला एक मुलगा आहे सुमित म्हणून काहीतरी आयडी आहे. आय थिंक मला एवढं माहीत नाही त्याच्याबद्दल काय, पण तो एकदम अशिक्षित आहे. म्हणजे त्याला बाबासाहेबांचं बिलकुल नॉलेज नाही आहे, त्याला समाजाचं बिलकुल नॉलेज नाही आहे. व्हिडिओ खूप बनवतो चांगले म्हणजे त्याच्या पद्धतीचे ते चांगले व्हिडिओ आहेत. धर्माविषयी पण व्हिडिओ बनवतो तो, मला त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याचा एक डायलॉग चांगलाच फेमस झाला होता, खतरनाक जय भीम. पण तो मुलगा मला थोडासा डोक्यामध्ये जरा बारीक वाटतो मला. तसा वयाने लहानच आहे माझ्यापेक्षा, आणि त्याची जी मेंटॅलिटी आहे ती विचित्र आहे. जसे की तो म्हणतो की मी 2025मध्ये मी मुसलमान झालो. तो झाला काही प्रॉब्लेम नाही, तू काय तुझ्या घरच्यांना अख्ख्या फॅमिलीला मुसलमान कर, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बाबासाहेबांनी प्रत्येकाला अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलं आहे, कोणीही कोणत्या धर्मामध्ये जाऊ शकतो, आम्हाला त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण जे तू फालतूपणा करतो ना मित्रा सोशल मीडियावर, जरा तो थांबव. म्हणजे कसं माहिती आहे का, तू ते दाखवतो की मी ह्या धर्मात गेलो, मी त्या धर्मात गेलो. तुला आम्ही नाही सांगितलं तुला की ह्या धर्मात जा त्या धर्मात जा, ते तू जातोय चांगली गोष्ट आहे. पण तू ज्या पद्धतीने आमच्या बुद्धिस्ट समाजाला घाण करायचं काम करतोय ना, ते बंद कर. आता तुला बऱ्याच लोकांनी ट्रोलसुद्धा केले. मला तुला खरं तर बोलायचं पण नव्हतं, कारण की तू त्या रेंजमध्ये बसत नाही की तुला मी काय बोलल. पण ह्या गोष्टी ज्या करतोय ना सोशल मीडियावर तू फेमससाठी किंवा मोठं होण्यासाठी, ह्या फालतू गोष्टी आहेत मित्रा. आणि आहे ना, मी असं ऐकलं होतं की एखादी मुलगी ज्यावेळेस एखाद्या मुलासंग लग्न करते ना, ती त्या धर्माची होती. म्हणजे माझ्या संग एखाद्या मुसलमान मुलीने लग्न केलं ना, तर मी बुद्धिस्ट आहे, ती बुद्धिस्ट झाली पाहिजे. एखाद्या हिंदू मुलीने माझ्या संग लग्न केलं ना, ती बुद्धिस्ट झाली पाहिजे. एखाद्या ख्रिश्चन मुलीने माझ्या संग लग्न केलं ना, तर ती बुद्धिस्ट झाली पाहिजे. पण तुला बघून तर असं वाटतं की तूच कन्वर्ट झाला आहे. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तुझ्यासारखे जे बिन डोक्याचे बिन अवलादी असतात ना पोरं, ते काही करतात सोशल मीडियावर, त्यांना अक्कल नावाचा प्रकार नसतो. आणि तुला याच्या आधी मी एकदा फोन पण केला होता, तुला मी समजावून पण सांगितलं होतं की मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. कारण की हे जे काही लोकांनी फालतूपणा पसरवला आहे ना सोशल मीडियावर, त्याला बिलकुल आपलं समर्थन नाही आहे. मी त्याच्या विरोधात आहे, आजही विरोधात आहे आणि उद्याही विरोधात असणार आहे. कारण की मी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय बाकी कुठल्या लोकांना मानत नाही. आता का मानत नाही त्या पाठीमागचं माझं स्वतःचं रिझन आहे. कारण की ह्याच्या पाठीमागं थोडासा मी अभ्यास करतो, तर्कशुद्ध बोलत असतो मी. कारण की मला ते फालतू गोष्टी बोलायला आणि फालतू गोष्टी करायला वेळ नाही आहे. आणि मित्रा, चांगले व्हिडिओ बनव रे, ज्यांनी समाजातल्या लोकांना ना प्रेरणा भेटेल. तुझा असला फालतू व्हिडिओ बघून लोक कन्वर्ट होतील आमच्या समाजातले अजून. आणि मी सांगतो, असल्या फालतू सुमित नावाच्या मुलाला कोणीही बळी पडू नका. माझ्या मते जेवढ्या लोकांना अनफॉलो करता येईल त्या व्यक्तीला, तेवढ्या सर्वांनी त्याला अनफॉलो करा. एवढंच मी माझ्या समाज बांधवांना सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय.